खऱ्या अर्थाने लोकशाहीचा झालेला हा विजय आहे। विशेषतः इतकी मोठी निवडणूक असताना इतकी मोठी निवडणूक पारित झाली छत्रपती संभाजीनगरमध्ये, परंतु जी विश्वासार्हता भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत जे नाव कमवलं, मागील 2014 पासून जी विश्वासार्हता त्या भारतीय जनता पार्टीने टिकवली, त्याची फलश्रुती म्हणून आजची निवड झालेली आहे। आणि विशेष म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य जागेवर नाही राहिले, तर एकूणच बाकी जे पक्ष मित्र पक्ष होते, मित्र पक्षासह अपक्ष राहिलेले जे उमेदवार आले, ते जे सदस्य बनले, त्यांनीही ती विश्वासार्हता दाखवली। आणि ही पहिली वेळ आहे की भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेमध्ये जी विश्वासार्हता कायम केली आणि येत्या 5 वर्षामध्ये गाडीचे 2 चाकासारखी शहरी भाग आणि ग्रामीण भाग, म्हणजे दोन्ही चाकं गाडीच्या चाकासारखी हे चालतील। आणि खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर शहर आणि छत्रपती संभाजीनगरचा ग्रामीण भाग हा उजळून निघल्याशिवाय राहणार नाही। मिनी मंत्रालय भाजपच्या ताब्यात आलंय, ग्रामीण भागाचा आता विकास होणार का? ग्रामीण भागाचा ज्या मूलभूत सुविधांचा अभाव आजही आहे, खऱ्या अर्थाने मागील 2 पंचवार्षिकमध्ये इथे काम केलेलं आहे, 2007 ते 2012 आणि 2017 ते 22, परंतु सतत जनतेच्या संपर्कात राहणारा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता असेल, मग ते पद असो किंवा नसो। आणि आपला जो प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीकडे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद आलंय, मिनी मंत्रालय ताब्यात आलेलं आहे, महानगरपालिका ताब्यात आहे, पण ग्रामीण भागात विकासापासून दूर आहे। खऱ्या अर्थाने आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये एक हाती सत्ता इथे आलेली नव्हती, परंतु आता एक हाती सत्ता इथे आल्याने सत्तेमध्ये कायमस्वरूपी मग खालून वरपर्यंत ग्रामपंचायत पासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, राज्य असेल, केंद्र असेल, सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीने सत्तेमध्ये आमचा सहभाग आहे आणि खऱ्या अर्थाने एक हाती सत्ता मिळाल्यामुळं खऱ्या अर्थाने काम करता येईल। आणि जो मूलभूत सुविधांचा अभाव आजही ग्रामीण भागामध्ये आहे, मग तो रस्त्यांचा, शेती रस्त्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, जोही काही प्रश्न असेल, आणि विशेष म्हणजे जलजीवन मिशन जे महत्वाकांक्षी योजना मागील 5 वर्षामध्ये, म्हणजे माझ्या 2017 ते 22च्या शेवटच्या कालखंडामध्ये जी जलजीवन मिशन ही योजना शासनाने अस्तित्वात आणली, आणि त्याला खऱ्या अर्थाने आता इथून पुढे आम्ही ती जलजीवन मिशन जी संकल्पना शासनाची मोदी सरकारची आहे ती खऱ्या अर्थाने राबविण्याचा प्रयत्न आम्ही करू। कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चा का हा 2017चा वचपा आहे, कसं बघता या वक्तव्याकडे? नाही, असं या पद्धतीचं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टीनं कधीही केलेलं नाही आहे। आणि ती विश्वासार्हता आहे म्हणूनच आता इथला एकही सदस्य बाहेर कुठं सहलीवर गेला नाही, सगळे आपल्या जागेवरच होते। आणि आजचं हे यश त्यावरून आपल्याला, मी सांगतो म्हणून नाही तर तमाम जगाच्या माध्यमातून असेल, शहरामध्ये जे वातावरण आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला कळून येईल की जे आहे विश्वास कायम ठेवलेला आहे। साहेब, आपण उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे, अध्यक्षही आपलेच आहे, पण ग्रामीण भागामध्ये आजही जसं आपण आता उल्लेख केला, पाण्याचा आणि विजेचा खूप मोठा प्रश्न आहे, याकडे आपण गांभीर्याने बघणार का आणि याला प्राधान्य देणार आहात का? मागील कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात खोलीकरण, रुंदीकरण मोठ्या प्रमाणात झाले हे आपल्यालाही कल्पना आहे। आणि खऱ्या अर्थाने महायुतीच्या माध्यमातूनच ती संकल्पना जी मागील माझ्या कार्यकाळामध्ये आम्ही जवळून पाहिलं की आदरणीय बागडे साहेब असतील, त्यानंतर आज अनुराधाताई इथे काम करतायत आणि पूर्ण वेळ 24 तास जे स्वतःला इथं एक पदाधिकारी म्हणून वाहून घेत आहेत, असे प्रतिनिधित्व या भागाला आम्हाला लागलेले आहे। आदरणीय दानवे साहेब असतील, सगळ्यात मोठी गोष्ट की इथं आम्हाला जे मंत्री महोदय लाभलेले आहे या शहराला, मग सावे साहेब असतील, त्यानंतर प्रशांत बम साहेब असतील, आणि कर्तव्यदक्ष आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण असतील, की यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा विकासाचा जो रथ आहे, महामेरू आहे, आम्ही पार केल्याशिवाय। साहेब, आपण आता दानवे साहेबांचा उल्लेख केला, नेमके कोणते दानवे साहेब? नेमके कोणते दानवे? दानवे साहेब जे आमचे लोकसभेचे, ज्यांनी कित्येक वेळा खासदारकी आणि केंद्रीय मंत्री, माझे केंद्रीय मंत्री आदरणीय दानवे साहेब, त्यांचा उल्लेख मी करतोय आणि आपणही तेवढं समजू शकतात। परंतु चला, धन्यवाद सर। गेला मोबाईल।